उमरेडमध्ये नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली, जंगी सभा झाली आणि आपल्यासोबत बोलायसाठी प्राजक्ता कारूताई आहे. खरं तर भाजपकडून प्राजक्ताताईंना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्याच प्रचारार्थ आज जी आहे जंगी सभा इथे घेण्यात आलेली आहे. ताई, काय सांगाल? देवाभाऊ आले होते, जंगी सभा झाली आणि हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. काय वाटतं आता? देवाभाऊ आल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्येच नाही तर उमरेडच्या समस्त जनतेमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. असं सळसळता उत्साह आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आला आहे. आम्ही आता निवडणुकीसाठी सज्ज झालो आहोत. ताई, खरं तर निवडणुकीचं आता नुकतेच काही दिवस वाचले आहे निवडणुकीला आणि अशात देवाभाऊचं येणं आणि देवाभाऊंनी जसं तुम्हाला सांगितलं की लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारकडून सुरूच आहे, मात्र लखपती बहीण योजना यासाठी देखील तुम्ही कार्य करा आणि निवडून आल्यानंतर सर्वात आधी त्यांची सभा घ्या. काय म्हणाल? नक्कीच देवाभाऊंनी जे आजपर्यंत इथे जे म्हणजे पक्षाकडनं किंवा देवाभाऊंकडनं जे पण आश्वासन गेलेलं आहे जनतेला ते पूर्ण झालेलं आहे. याचं जनतेला याबद्दल माहिती आहे आणि लखपती योजनेबद्दल जे देवाभाऊ बोलले आहे ती लवकरच ती योजना पण सुरू होईल. उमरेडच्या बहिणी लखपती होणार का? नक्कीच लखपती होणार. ताई, आपण बघतो आहे की या बाजार परिसरात आजही बाथरूमची व्यवस्था नाहीये, बरोबर. आणि आम्ही जेव्हा या ग्राउंड लेवलवर येऊन सर्वे केला तर नागरिकांची मागणी आहे की जो आपला इथला शासकीय आरोग्य केंद्र आहे ते उमरेडच्या बाहेर आहे आणि अशा वेळेस जर अपघात होते किंवा काही होतं पूर्ण उमरेड क्रॉस करून जावं लागतं. पुन्हा पेशंटला घेऊन येताना खूप सारं ट्रॅफिक असते आणि ॲम्ब्युलन्स यायला उशीर होतो. तर अशात जे आरोग्य केंद्र आहे ते बायपासला किंवा MIDC परिसरात पाहिजे. काय म्हणाल तुम्ही? त्यांना काय उत्तर द्याल? मी हे सांगू इच्छिते की इथे वाहतूक कोंडीमुळे हा प्रश्न मुख्यतः निर्माण होतो आणि त्यासाठी काही नागरिकांच्या ज्याही समस्या प्रत्येक प्रभागांमध्ये त्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचल्या, त्याचा अभ्यास आमचा झाला आहे आणि आमच्या वरिष्ठांसोबत बसून आम्ही विकास म्हणजे या योजनांचं निराकरण कसं करायचं याच्याबद्दल तोडगा लवकरच आम्ही आमच्या वरिष्ठांसोबत ताई, खरं तर प्रत्येक नागरिक तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कधी काही इमर्जन्सी असू शकते. अशा वेळेस तुम्ही एखादी हेल्पलाईन नंबर किंवा ॲप जाहीर करणार? आम्ही नक्कीच पोर्टलवर काम करू, हेल्पलाईन नंबर पण आम्ही करू आणि प्रत्येक प्रभागामध्ये आमचे नगरसेवक आहेतच, ते सुद्धा याच्यामध्ये खांद्याला खांदा लावून आम्हाला पाठिंबा देतील आणि हेल्पलाईन किंवा पोर्टलच्या मार्फत आपण थेट जनतेपर्यंत संपर्कात राहू. काय आव्हान कराल? आता जाहीर सभा झाली आहे, जंगी सभा झाली, आता उमरेडकरांना काय नेमकं आव्हान कराल? मी इथे सांगू इच्छिते की उमरेडचा प्रत्येक नागरिक हा सुज्ञ आहे. आता उमरेडचा नागरिक सहजासहजी बळी पडणार नाही कुठल्याच प्रलोभनाला आणि नक्कीच विकासाचा एकच म्हणजे कुठल्याही पक्षाचा जातीचा कुठलाही विचार न करता प्रत्येक जण आमचा जो संकल्प आहे, आमचा एकच संकल्प आहे उमरेडचा कायाकल्प, या आमच्या ध्यासाला ते पाठिंबा देतील आणि योग्य उमेदवाराची निवड करतील. BJP मधून ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्या वाईफ देखील शिवसेनेकडून उभ्या आहे. अशात तुम्हाला त्यांच्या मतांचा फटका पडू शकतो का? किती टफ फाईट असणार आहे? सध्या तरी मी हेच म्हणेन की आम्ही आमचं कसं म्हणजे नागरिकांपर्यंत कसं पोहोचू किंवा आमचं मत आम्ही नागरिकांकडनं जास्तीत जास्त प्रमाणात प्रचंड बहुमताने कसं निवडून येऊ याकडेच आम्ही सध्या लक्ष देणार आहे. प्रत्येक जण जेव्हा इतर पार्टीचे पक्षाचे लोक जेव्हा निवडणुकीत उभे आहे ते त्यांचे प्रयत्न करतील, आम्ही आमचे प्रयत्न करू. नक्कीच. तर आपल्या सोबत होत्या भाजपच्या प्राजक्ताताई. नगर परिषदेकरता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या प्रचारार्थ आज जाहीर सभा झाली आणि त्यानंतर ताईंनी जसं सांगितलं की उमरेडच्या बहिणी लखपती होणार आहे आणि त्यासाठी देखील त्या कार्य करणार आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर, उमरेड.